नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात मन धागा धागा जोडते नवाचा आजचा एपिसोड। तर या एपिसोडमध्ये ना काय दाखवलंय बघा त्यांनी, तर इकडे सुखदा आहे ना ती रिक्षेतून जायला निघालेली आहे। जात असताना ती खूपच इमोशनल झाली आहे, रडतीये आणि तिला आठवतंय की ती सार्थकशी कशी वागली आहे किंवा कसे त्यांनी मजा मस्ती केली हे सगळं तिला आठवतंय। तिच्या डोळ्यात पाणी येतंय आठवणीने। सार्थक जे तिची काळजी घेत होता ते तिला आठवतंय। तिला जेव्हा भूताची भीती वाटते तेव्हा तो तिच्यासाठी रूममध्ये झोपला होता हे तिला आठवतंय। तिच्यासाठी चहा घेऊन गेला होता ते आठवतंय। त्याचबरोबर रेस्टॉरंट त्यांनी तयार केलं होतं घरामध्ये आणि सार्थकने पोहे करून खास त्याच्यासाठी ब्रेकफास्ट केला होता, या सगळ्या गोष्टी आठवत आहेत। त्याचबरोबर दमशेरास खेळताना अक्कू, आदर्श दादा सगळ्यांनी केलेली मजा आठवते, हसलेत, गाणी म्हटलेत ते सगळं आठवते। आणि हे सगळं आठवत असतानाच तिला बघा रिक्षेतून कोण दिसतंय, तर समोर मालती ज्या आहेत त्या पाणी पिण्यासाठी एके ठिकाणी थांबतात पाणी मागण्यासाठी। तर तो म्हणतो की नाही, बॉटलमधलंच तुम्हाला घ्यावं लागेल। तर सुखदाला मालतीकडे बघून म्हणजेच आनंदीच्या आईकडे बघून यांना कुठेतरी बघितलं असं वाटतं आणि तेवढ्यात तिला आठवतंय की सार्थक यांच्याशी बोलत होता, यांना काहीतरी देत होता, तर या नको नको म्हणत होत्या हे तिला आठवतंय। आणि मालती बघा इथे पाण्याची बॉटल घ्यायला लागू दे नको म्हणून उन्हातानात तसंच थकल्या अवस्थेत त्या जात होत्या। तेवढ्यात सुखदा त्यांना थांबवते आणि उतरत असताना तिचा फोन इथे खाली पडलेला दाखवलाय आणि हे तिला माहिती नसतं सुखदाला की आपला फोन पडलाय। ती इथे काकूंना थांबवते आणि जाते त्यांच्याजवळ आणि पाण्याची बाटली घेऊन त्यांना पाणी प्यायला देते। त्या नको म्हणत असतात, माझं घर इथेच आहे, नको मी जाते, पाणी पिण्यासाठी बॉटल कशाला असं त्या म्हणत असतात। पण इथे सुखदा त्यांना आग्रह करते आणि पाणी प्यायला लावते। पण पाणी प्यायच्या आधीच त्यांना असं इतकं डिहायड्रेशन होतं की त्यांना तिथे चक्कर येते, त्यामुळे त्या जरासं असं पडल्यासारख्या होतात, गरगरतं त्यांना। सुखदा त्यांना पाणी प्यायला लावते, एक घोट पाणी प्यायला देते आणि मग त्यांना जराशी हुशार येते, तरतरी येते। तेव्हा त्या म्हणतात, सुखदा म्हणते की चला काकू मी तुम्हाला घरी सोडते, तुमचं घर इथेच आहे ना, तर चला जाऊया। त्या नको नको म्हणत असतात पण तरीसुद्धा सुखदा ऐकत नाही। तुम्हाला आत्ताच चक्कर आली आहे आणि तुम्ही असं उन्हातानात एकट्या चालत कुठे जाणार, मी येते तुम्हाला सोडायला असं म्हणून ना ती त्यांच्या घरी त्यांना सोडायला जाते। त्या नको नको म्हणत असतात पण माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकाला मदत केलीच पाहिजे असं म्हणत सुखदा त्यांना स्वतः रिक्षेत बसवते आणि त्यांच्या घरी घेऊन जाते। तर घराच्या दारातच मनोज असतो, वाट बघत असतो तो त्यांची। आणि इकडे बघा सार्थक जो आहे तो त्या रिक्षेच्या मागेच आपल्याला दाखवलाय, पण बघा कसं सीन त्यांनी केलेला आहे की रिक्षेत ती बसते आणि मग सार्थक पाठीमागून येतो असं आपल्याला इथे त्यांनी दाखवलंय। त्यामुळे सार्थक इथे सुखदाला शोधत शोधत येतोय। ही रिक्षा आणि गाडी एकाच रोडवर आहेत। तर इकडे घरी पोचतायत आनंदीच्या, तर मनोज इथे पॅनिक होतोय खूपच, आईला चक्कर आलेली बघून। त्याला सुचत नाही तो काय करतोय, तो मी तुला पाठवून द्यायला नको पाहिजे होतं, मी कमवत नाही म्हणजे काय झालं, घराची काळजी नाही का वगैरे असं तो बोलतोय। सुखदाला त्याला कसं हँडल करायचं ते कळत नाही आहे। ती आधी सांगते की आईंना आपण आधी आत जाऊन झोपूया, त्यांना चक्कर आली होती वगैरे असं ते सांगते आणि मग ती त्यांना आत झोपवते। मनोज इथे खूपच पॅनिक आपल्याला दाखवलेला आहे, हा कधी बरा होणार किंवा हे त्याचं कधी जाईल हे माहिती नाही आपल्याला, बघू काय होतंय ते। तर सुखदा इथे पिशव्या ठेवत असताना लीना येते मागून आणि तुम्ही इथे असं विचारते। तर ती मनोज तेवढ्यात आत येऊन सांगतो की नाही आईला, तू कुठे होतीस, आईला चक्कर आली, तुला कळत नाही का वगैरे, तो इथे बडबडायला चालू करतो। आणि इकडे लीनासुद्धा आश्चर्य व्यक्त करते की चक्कर आली वगैरे। तर त्या म्हणतात की पॅनिक व्हायची गरज नाही आहे, ते आता बरे आहेत, डिहायड्रेशन झालं होतं असं सुखदा सांगते। आणि तेवढ्यात बघा इथे मनोज ना नको तर काम करतो, म्हणजे अण्णांना फोन करतो आणि सांगतो की अण्णा तुम्ही कुठे आहेत, आईला चक्कर आली आहे। पण अण्णा पण पॅनिक होत आहेत तिकडे, त्यांना पण समजत नाही। तर लीना त्यांना हळूच सांगते की आईना चक्कर आली होती, तर इथे त्या आता घरी आलेल्या आहेत, काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही या सावकाश। अण्णा ठीक आहे म्हणतात। या मनोजला ना पटकन कळलंच नाही काय करावं ते आणि तो असा खूपच पॅनिक झालेला इथे आपल्याला दाखवला आहे। तो सार्थकचा गळा वगैरे धरतो, हे सुखदाला इथे आठवणीत येतं की त्यांना असं वागला होता आणि ते काहीतरी नक्की गडबड आहे असं ती म्हणते। त्यामुळे इथे पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मनोज निघून गेल्यानंतर सुखदा निघून जात असते, तेवढ्यात लीना त्याला थांबवते की पाणी पिऊन जावा, आमच्या घरातनं पाहुण्यांना असं पाठवत नाहीत वगैरे वगैरे ती ते सांगते त्यांना। तेवढ्यात इथे सार्थक आहे ना तो आकांक्षाचा फोन ट्राय करतोय, गाडीतलं ब्लूटूथ तो ऑन करतोय आणि इकडे गाड्या रस्त्यावरनं जात आहेत त्यामुळे तो ब्लूटूथ चालू ठेवून फोनवर बोलायचा प्रयत्न करतोय। इकडे आकांक्षासुद्धा दादाचा आत्ता का फोन आलाय असं म्हणून ती फोन उचलते आणि तू आत्ता कशाला शोधतोयस वगैरे इथे ती त्याला
बोलते की तू असं नको तसं बोललास तिला आणि तिचा आता फोन लागत नाही आहे. मी पण फोन करते आहे, त्यामुळे मला पण माहिती नाही ती फोन उचलत नाही आहे, ती कुठे आहे वगैरे मला माहिती नाही. तर सार्थक म्हणतो की काळजी करू नकोस, मी तिला शोधतो आणि मी तिला घरी घेऊन येतो, फोन करतो तिच्याशी आणि तुला काय असेल ते निरोप देतो. हे सगळं तो आकांक्षाशी फोनवर बोलतो आणि परत सुखदाला शोधायच्या मागे लागतो. तेवढ्यातच इथे अण्णा रिक्षा थांबवतायत, पण रिक्षावाला कोणी थांबत नाही आहे, कोणी त्यांना लिफ्ट देत नाही आहे. ते पण इकडे पॅनिक झालेत, भांबावलेत, लिफ्ट मागतायत लोकांकडे, कोणीच त्यांना लिफ्ट द्यायला तयार नाही आहे. आता काय करायचं हा विचार ते करतायत. तेवढ्यात सार्थकला ते दिसत आहेत, त्यामुळे सार्थक त्यांना हाक मारतो की बाबा काय झालं. तर लगेच ते म्हणतात अण्णा की असं मालतीला चक्कर आली आणि ती घरी आहे, आता जाऊया असं म्हणून ते सार्थक त्यांना लगेच गाडीत बसवतो. दोघं गाडीत बसून इकडे घरी येतात. तर इकडे बघा सुधा ज्या आहेत त्या औषध परत घेताना आपल्याला दाखवल्यात. आदर्श त्यांना गोळ्या औषधं देत आहेत आणि त्या रडतायत की मी काहीच नाही करू शकले. सार्थकचा आयुष्याचा परत खेळखंडोबा झाला. सुखदाने असं करायला नको होतं. आदर्श म्हणतो की मी तिलासुद्धा तेच सांगत होतो की हे खोटं आपण लपवूया नको, पण तेवढ्यातच आणि आम्ही सांगणार पण होतो खरं, पण तेवढ्यातच आईने नेहमीप्रमाणे घोळ घातला. आईच्या पोटात काही राहत नाही असं वगैरे तो सांगतो. इकडे सुधा रडतीये, हातबल होतीये बिचारी की मी सुखदाला थांबवू नाही शकले असं तिला इथे खूप दुःख होतंय. तेवढ्यात आदर्श म्हणतोय की आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, एकटा त्रास करून घेतोय ते पुरे आहे ना असं तो म्हणतोय. आणि तेवढ्यात तिथे आकांक्षा धावत येते आणि सांगते की आई दादा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सार्थक दादा जो आहे तो सुखदाला शोधतोय आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर दोघांना पण आनंद होतो. फायनली त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते सुद्धा म्हणते की सुखदा आता घरी येईल परत, देवा तू चांगलं करतोयस, असंच कृपा कर अशी म्हणून ते देवाकडे प्रार्थना करतात. तर आदर्श म्हणतो की फायनली चला माझ्या भावाच्या डोक्यात प्रकाश पडलाय. तर असं इथे एकंदरीत हॅपी वातावरण झालंय कारण सार्थक सुखदाला शोधायला गेलाय. तर इकडे लीना सुखदाला चिवडा आणून देते आणि सुखदा चिवडा मनसोक्त खाते, तिला तो चिवडा आवडतोय. ती म्हणते की पुण्यात पण चिवडा मिळतो पण याची चव त्या चिवड्याला नाही आहे, चिवडा एकदम छान झाला आहे असं ती ते खुणेनं सांगते त्यांना. आणि लीना म्हणते की थँक्यू की तुम्ही माझी मदत केलीत वगैरे. आणि तेवढ्यातच ती पाणी आणायला जाते, चहा आणायला जाते. तर इकडे सुखदा नेहमीप्रमाणे उठली आणि चिवडा खात खातच तिचं घराचं निरीक्षण सुरू आहे. घर किती छान आहे वगैरे असं ती निरीक्षण करते आणि तिच्या दारात लक्ष गेल्यानंतर तिला जाणवते की इकडे कोणतरी येतं आहे आणि सार्थकचा तिला आवाज येतोय. म्हणून ती पळत पळत कुठे लपायचा हा विचार करते आणि लीनाना म्हणते की माझ्या फोनला रेंज नाही आहे, मी वर जाते, टेरेस कुठे आहे सांगा असं म्हणून ती त्यांच्यापासून पळून जाते. आणि लीनासुद्धा आत काहीतरी काम करायला जाते. तेवढ्यातच इथे अण्णा आणि सार्थक दोघंजण घरात येत आहेत आणि त्या दोघांचा आवाज ऐकून आईसुद्धा म्हणजेच मालतीसुद्धा बाहेर येते आणि ते दोघं तिला सोफ्यावर बसवतात आणि सांगतात की असं असं झालं, मी ते डिलिव्हरी पोचवायला गेले होते आणि चक्कर आली वगैरे. सार्थक म्हणतो की तुम्ही उन्हातानाचं कशाला जाता, डिलिव्हरी लांबची असेल तर मला सांगत जावा आणि मी मुलगाच आहे तुमचा असं वगैरे तो इथे त्यांना सांगतो. इकडे सुखदा त्यांना आडून बघतीये. सार्थक म्हणतो की काळजी करू नका, मला सांगत जावा, मी आहे, मी येत जाईन आणि उन्हातानाचं फिरताना पाण्याची बाटली तुमच्या जवळ ठेवा. प्रेक्षकांनो इथनं मोलाचा संदेश इथं आपल्याला दिलेला आहे की आपल्याबरोबर एक पाण्याची बाटली असलीच पाहिजे. आणि तेवढ्यात ती त्यांचा विषय चालू होतो की आभार मानायचे मला एकीचे, वेळ गेली की राहून जातं आणि मी जिचे आभार मानायला पाहिजे तिच्यावर मी चिडलोय. तर अण्णासुद्धा म्हणतात आभार आणि एखाद्याची माफी मागायची असेल तर ती वेळेत मागावी, कारण एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काही करता येत नाही असं म्हटल्यावर सार्थकसुद्धा ते जायला निघतो. सार्थक जातो आणि तेवढ्यातच मालती म्हणतात की इथे जी मला मुलगी सोडवायला आली होती ती गेली का वगैरे असं विचारतात. तोपर्यंत लीला म्हणतात की नाही त्या इथेच आहेत आणि त्या टेरेसवर गेल्यात. तर सार्थकला जाताना बघून सुखदा त्यांच्या जवळ येऊन बसते आणि ती तिच्या ॲटिट्यूडमध्ये चांगल्या फ्रेश मूडमध्ये ती इथे येऊन बसते आणि ती हळूच इथे चौकशी करते की आत्ता जे येऊन गेले ते कोण होते. तर अण्णा सांगतात की ते सार्थक राजाध्यक्ष होते आणि असे भला माणूस आहे वगैरे. ते इथे सुखदा त्यांना विचारते की ते तुम्ही त्यांना ओळखता का वगैरे. मग ते म्हणतात की हो खूप तो भला माणूस आहे आणि त्यांची बायको त्यांना सोडून गेली, 6 वर्ष झाली या घटनेला, ते तिच्यावर खूप प्रेम करतात, अजूनही ते थांबलेत तिच्यासाठी, तिला शोधतायत वगैरे असं त्यांचं इथे बोलणं होतं. आपल्या बायकोवर इतकं प्रेम करणारा
आपल्याला आता बघायला मिळत नाही. खूप प्रेम होतं त्यांचं, पण ती बिचारी सोडून गेली त्यांना. इकडे सुखदाला प्रश्न पडलाय सोडून गेली हे ह्यांना कसं माहिती वगैरे, इथे तिला प्रश्न पडलाय, पण इथे ती ते बोलून दाखवत नाही. आणि शेवटी ती इथे म्हणते की बस आता मी जायला निघते, कारण मला खूप लांबचा प्रवास करायचा आहे आणि माहिती नाही आता मी परत नाशिकमध्ये कधी येईन वगैरे. तर शेवटी ते म्हणतात की कोण नसलं तर इथे आमच्याकडे ये असं मालती म्हणतात आणि ती इथे त्यांना मिठी मारते. तो जो क्षण होता मिठी मारल्याचा की एखादी मुलगी आपल्या आईला भेटते असं समाधान जे काही असं वाटतं, तर इथे त्यांना ते वाटलेलं आहे, कारण मिठी मारणारी आनंदी होती ती, बऱ्याच दिवसांनी त्यांना इथे मिळाल्यासारखं वाटलंय. तर इथे लीनाच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न पडले की ते राहायला ये असं त्यांनी सांगितले असं म्हटलंय. तिच्या डोक्यात प्रश्न पडलेत, कारण ह्या सगळ्यांना माहिती नाही आहे की ती सुखदा आहे आणि सार्थक जिच्याबरोबर आहे ते आता ती मुलगी आहे, किंवा सार्थक जिच्याशी बोलतोय ती ही मुलगी आहे. हे पुढे ती इथे सुखदा निघून गेल्यानंतर लीना त्यांना हे सांगते की सार्थक आता जिच्याबरोबर बोलतोय, किंवा मी तुम्हाला मध्ये म्हटलं होतं सार्थक आता आयुष्यात पुढे जात आहेत, तर ती हीच मुलगी आहे आणि हिनेच मला गुंडांपासून वाचवलं होतं असं ते सांगितल्यावर इकडे आईच्या चेहऱ्यावर मात्र काळजी दिसून येते आपल्याला. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, जगात चांगलं काम करणारी माणसं आपल्याला अजून आहे त्याचा विश्वास बसतो, कारण जिथे फोन वाजत असतो पडलेला असतो तिथला फोन एक उचलतो आणि तो रिसीव्ह करून सांगतो की इथे फोन तुमचा पडलेला होता, बराच वेळ वाजत होता आणि हा तुमचा फोन घ्या असं म्हणून सार्थककडे सुखदाचा जो फोन पडलेला असतो तो इथे त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच फोनवर सुखदा दुसऱ्या एका फोनवरून फोन करत असते. तिला पण माहिती नसतं की फोन कुठे पडला आहे वगैरे, आणि तो फोन नेमका सार्थकच्या हातात आत्ता आलेला आहे आणि सार्थक तो फोन आता रिसीव्ह करतो आणि तो आवाज बदलून बोलण्याचा इथे प्रयत्न करतो. तर तुम्ही कुठे आहात असं तो सुखदाला विचारतो. सुखदा म्हणते की ते मी स्टँडजवळच्या कॅफेमध्ये आहे आणि तुम्ही तिथेच थांबा, मी तिथे येते फोन घ्यायला, माझा फोन हा पडला आहे. तर सार्थक इथे आवाज बदलून म्हणतो की नाही तुम्ही तिथेच थांबा, मी तिथे येतो. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये बघा इकडे आपल्याला इंटरेस्टिंग असं बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सिरियल तुम्ही बघत राहा, कारण इथे सार्थक सुखदाला सॉरी म्हणतोय आणि सडू तू असं ती इथे त्याला बघते, त्याच्याशी बोलते आणि सगळ्यांना तू हवी आहेस घरात असं म्हणतो, तू घरी चल वगैरे असं त्याने सांगितलेलं आहे. इथून पुढे नक्की काय होईल, सुखदा आणि सार्थकचं नातं नेमकं काय वळण घेईल, मैत्री होईल का त्यांच्यात, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खरंच सिरियल बघत राहा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप छान इथून पुढे दाखवणार आहेत, त्याच्यासाठी बघत राहा.